माणसाची बुद्धी हारली, तुझ्या एका सहीन रे जिंदगी सुधारली, तुझ्या एका सहीन रे जिंदगी सुधारली, तुझ्या एका सहीन रे जिंदगी सुधारली, तुझ्या एका सहीन रे जिंदगी सुधारली। जयंती आहे। ही जयंती सर्व भारतात नव्हे तर पुऱ्या विश्वामध्ये जयंती साजरी केली जाते। आजचा दिवस हा गोरगरीब पीडित शोषितांसाठी एक उगवता सूर्यासारखा दिवस आहे आणि तो दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणून दिलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं रक्ताचं पाणी करून या ठिकाणी आपलं आयुष्य सर्व घालून आपला परिवार या ठिकाणी आपल्यासाठी विचार लावून दिला आणि आज आपल्याला मोठ्या याच्याने आज आपल्याला न्याय मिळालेला आहे। आज आपण भारतामध्ये म्हणा भारतात प्रत्येक माणूस जगतो जो आहे तो त्या घटनेच्या माध्यमातून जगतोय, जशी घटना बाबासाहेबांनी दिली। म्हणून घटना ही देशाची जीव आहे आणि बाबासाहेबांनी तो जीव या देश तयार केलेला आहे। प्रत्येकासाठी घटना आहे, घटनेचं तरतूद आहे, घटनेमध्ये त्याला संरक्षण दिलेलं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे दलितांना ज्यांना रस्त्यावर चालण्याचा अधिकार नव्हता, ज्यांना पाणी पिण्याचा अधिकार नव्हता, ज्यांना 4 लोकांमध्ये बसण्याचा अधिकार नव्हता, जोराने बोलण्याचा अधिकार नव्हता, तो अधिकार बाबासाहेबांनी या ठिकाणी मिळवून दिला। जे किड्यामोकळ्यासारखे लोक जात होते त्यांना माणूस या ठिकाणी बाबासाहेबांनी दिला। म्हणून बाबासाहेबांचे उपकार हे कोणीच करू शकत नाही। बाबासाहेब जोपर्यंत सूरज चांद रहेगा तब तक बाबासाहेब का नाम रहेगा, असे बाबासाहेबांचं काम आहे। आणि परत बाबासाहेब या जगात बाबासाहेब सारखा महामाणूस या धर्तीवर येणार नाही, म्हणून या ठिकाणी पुऱ्या विश्वामध्ये डॉक्टर बाबासाहेब मानतात। डॉक्टर बाबासाहेब पुऱ्या विश्वामध्ये पुत्र या ठिकाणी आहेत आणि म्हणूनच बाबासाहेब विद्वान असल्यामुळे पूर्ण देश या ठिकाणी म्हणतात। भारतातला एक व्यक्तिमत्व असा आहे, एक महापुरुष असा आहे ज्याला पुऱ्या विदेशामध्ये पुऱ्या देशामध्ये मानतात। म्हणून आज डॉक्टर बाबासाहेब महामानव जयंती निमित्तानं आपल्याला सर्वांना हार्दिक शुभेच्छा, सर्वांना सर्व पत्रकारांना बांधवांना सर्वांना जय हिंद, जय भारत, जय हिंद। काय होतं दादा आपल्याकडं पहिलं कसं जीवन होतं तुम्ही चाल पाहिलं, आज आपण मोठ पद गाठलं, आज आपण मोठ पद गाठलं, सारथनाचं गाठून आपल्याला वाटलं। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.